तुम्हाला माहीत आहे का, गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडा लिंबाचा रस किंवा लिंबाचा तुकडा टाकायचा. त्यामध्ये फुलगोबी वाफवून घ्यायची आहे. आता वाफलेल्या फुलगोबीमध्ये आपल्या आवडीचे मसाले टाका. त्यामध्ये लाल तिखट टाकलं, मिरपूड टाकली, जिरं टाकलं, ओवा टाकला, थोडा मॅगी मसाला टाकून घेतला, चवीनुसार मीठ, धना जिऱ्याची पावडर टाकली. त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1.5 चमचा बेसन पीठ टाकलं. आता याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण मी होईपर्यंत काय करते, पिठाचं प्रमाण कमीच ठेवते. म्हणजे जे पकोडे बनतात की नाही ते एकदम असे कुरकुरीत बनतात. पाण्याचा झपका मारायचा आणि त्यानंतर कडकडीत तेलामध्ये छान असे हे तळून घ्यायचे उलटपुलट करून. आता तळताना गॅसची फ्लेम सुरुवातीला जरी मोठी असली ना, नंतर ती मीडियम करायची आहे. इथपर्यंत तळल्यानंतर त्यावर तुम्ही वरून तुमच्या आवडीचे अजून मसाले असे फिरवू शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता. आवाज ऐका, एकदम कुरकुरीत असे हे झालेले आहेत. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.